बाळा, आम्ही जाणतो सध्या तुम्ही मनातून खूप तुटलेला आहात. तुम्ही खूप थकलेला आहात, कारण तुला वाटत आहे की आयुष्यातले सर्व दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झालेले आहेत. बाळा, तू आजपर्यंत ज्यांना आपले मानलेस, ज्यांच्यावर मनापासून पूर्ण विश्वास ठेवलास, तीच माणसे तुला दुखावून, तुझ्यावरच खोटे आरोप करून तुला सोडून दूर निघून गेली. ज्या गोष्टींसाठी तू प्रार्थना केल्यास, त्या गोष्टी, ती माणसेसुद्धा तुझ्या हातातून निसटून गेली. ज्या नात्याला तू जीव लावलास, जे नाते प्रामाणिकपणे, विश्वासाने तू निभावलेस, ते नाते अपूर्ण राहिले. आणि आता जेव्हा कधी तुम्ही शांत बसता, तेव्हा तुम्ही आम्हाला विचारता, स्वामी, माझ्यासाठी काही उरलेले आहे का नाही? बाळा, आम्ही तुझ्या प्रत्येक अश्रूंकडे पाहत आहोत. तुझ्या मनातील प्रत्येक वेदना आम्हाला ऐकू येते. आणि म्हणूनच आज आम्ही तुला सांगायला आलेलो आहोत की दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय आम्ही पहिला दरवाजा कधीच बंद करत नाही. तुला जे हरवल्यासारखे, जे संपल्यासारखे वाटत आहे, ते खरे तर तुला नवीन मार्गावर नेण्यासाठीच घडलेले आहे. कारण आम्ही जेव्हा एखादी गोष्ट तुमच्यापासून दूर करतो, तेव्हा त्यामागे तुमचे नुकसान नसते, तर त्यामागे तुमचे सुंदर भविष्य दडलेले असते. हे लक्षात ठेवा. बाळा, कधीकधी आयुष्यात अचानक सर्व काही बदलते. जिथे रोज बोलणारी माणसे अचानक शांत होतात, जिथे सोबत देण्याची वचने दिली जातात, तिथेच एक दिवस एकटेपणा उभा राहतो. आणि मग तुम्ही स्वतःलाच दोष द्यायला लागता. माझ्यातच काहीतरी कमी असेल, मीच चुकीचा असेल, स्वामी माझ्यावर नाराज असतील. तर नाही बाळा, तू चुकीचा नाहीस. फक्त तुझ्यासाठी नवीन दार तयार होत आहे. आणि त्या नवीन दारातून तुला अशा ठिकाणी आम्हाला न्यायचे आहे, जिथे तुझा आत्मसन्मान जपला जाईल, जिथे तुला समजून घेणारी माणसे भेटतील, जिथे तुझ्या मनाला शांतता मिळेल. त्यामुळे तू काळजी करू नकोस. आमच्यावरचा विश्वास तू असाच कायम जपून ठेव. तुझे सर्व कल्याणच होणार. बाळांनो, जे नाते तुमच्या डोळ्यात अश्रू आणते, ते नाते तुमच्या आयुष्यासाठी योग्य नसते. जे लोक तुमची किंमत ओळखत नाहीत, त्यांच्यासाठी धावत राहणे म्हणजे स्वतःचे मन तोडण्यासारखे असते. त्यामुळे बाळा, ज्यांना तुझ्या मनाची किंमतच नाही, अशा लोकांच्या मागे तू धावू नकोस. स्वतःकडे लक्ष दे, स्वतःचे मन जप. बाळांनो, कधीकधी आम्ही काही लोकांना तुमच्यापासून दूर करतो, कारण तुम्हाला जपणे हे आमचे काम आहे. त्यामुळे तू कोणतीही काळजी करू नकोस. तुझ्या या आईचे लक्ष नेहमी तुझ्यावर आहे. तुझ्यासाठी कधी आणि काय करायचे ते आम्ही जाणतो. तुझे मन आम्ही जाणतो. त्यामुळे काळजी करू नकोस. तुझे कधीच काहीच आम्ही वाईट होऊ देणार नाही. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. आमचा आशीर्वाद नेहमी तुझे रक्षण करणार. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तू फक्त तुझ्या स्वतःवर प्रेम कर. तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव. सर्व काही तुझे कल्याणच होणार. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल, तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तू आज ज्या अंधारातून जात आहेस, त्याच अंधारातून उद्याचा प्रकाश जन्म घेणार आहे. बीज जमिनीत गाडले गेल्यावरच त्याचे मोठे झाड बनते. त्याचप्रमाणे तुझ्यावर आलेल्या कठीण प्रसंगामधूनच तुझे नवीन आयुष्य तयार होणार आहे. तुला वाटते की सगळं संपलं, पण आम्ही तुला सांगतो, अजून सुरुवातही झालेली नाही. कारण तुझ्यासाठी अशी वेळ येणार आहे, जेव्हा
तुझे डोळे आनंदाने भरून येतील. आज जी माणसे तुला दुर्लक्षित करत आहेत तीच उद्या तुझ्यातला बदल पाहून आश्चर्यचकित होतील. तू पुन्हा उभी राहशील, पूर्वीपेक्षा जास्त मजबूत होशील. कारण आता तुला माणसे ओळखायला शिकवले जात आहे. आता तुला स्वतःची किंमत समजायला शिकवले जात आहे. बाळा, कधी कधी आम्ही तुझ्या आयुष्यात शांतता आणतो, कारण त्या शांततेतच तुला तुझ्या स्वतःचा आवाज ऐकू यावा. सतत लोकांच्या गर्दीत राहून तुम्ही तुमच्या स्वतःला विसरत चाललेला आहात. आता तुला तुझ्या स्वतःलाच, तुझ्या स्वतःशीच भेट घडवून आणायची आहे. स्वतःचा आवाज तुला ऐकायचा आहे. बाळा, ज्या गोष्टीसाठी तू आज रडत आहेस, काही दिवसांनी त्याच गोष्टीसाठी तू आम्हाला धन्यवाद देशील. कारण तुला त्यावेळेस समजेल की जर तो पहिला दरवाजा तुझ्यासाठी बंद झाला नसता तर तुला दुसऱ्या सुंदर दरवाजापर्यंत पोहोचताच आले नसते. त्यामुळे आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. आम्ही तुझे कधीच काहीच वाईट होऊ देणार नाही. तू फक्त तुझा धीर सोडू नकोस. बाळांनो, रात्र कितीही काळोखी असली तरी सकाळ होणे हे कधी थांबत नसते. आज तुझ्या आयुष्यात जे काही थांबले आहे ते कायमचे थांबलेले नाही. योग्य वेळ येत आहे, योग्य माणसे येत आहेत, योग्य संधी तुझ्याकडे चालत येत आहे. पण त्यासाठी आधी तुझे मन शांत होणे गरजेचे आहे. तू सतत भीतीमध्ये जगत आहेस. पुढे काय होईल, माझ्या मुलांचे कसे होईल, याचा विचार सतत करून तू दुःखी होत आहेस. पण बाळा, तू आमचे मूल आहेस. ज्याने तुला जन्म दिला, ज्याने तुला आजपर्यंत प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढले, तो तुझा बाप तुला अर्ध्या रस्त्यात कसा काय सोडेल. त्यामुळे काळजी करू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी असताना तुला भिण्याचे काहीच कारण नाही. तू निश्चिंत राहा. बाळा, तुम्ही एकटे नाही, तुम्ही हरवलेला नाही. फक्त तुला थोडा वेळ थांबवले गेलेले आहे, जेणेकरून तुझ्यासाठी योग्य दिशा निवडता येईल. कधीकधी आयुष्य उशीर लावते, कारण योग्य गोष्ट जर चुकीच्या वेळी मिळाली तर तीही दुःख देऊन जाते. म्हणून आम्ही योग्य वेळेची वाट पाहतो, पण ज्यावेळेस आम्ही देतो ते खूप चांगले, मनापासून आणि टिकाऊ देतो. त्यामुळे बाळा, आजपासून रडणे कमी कर. स्वतःला दोष देणे बंद कर. ज्यांनी तुला सोडले त्यांच्या मागे धावणे बंद कर, कारण ते खरेच तुझे असते तर ते तुला असे सोडून गेले नसते. हे लक्षात ठेव. बाळा, तुझ्यासाठी नवीन दार उघडत आहे. त्या दारामागे तुझा आनंद उभा आहे, तुझे यश उभे आहे, तुझी शांतता उभी आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुझे नवीन आयुष्य तुझी वाट पाहत आहे. फक्त तू एक काम कर. दररोज सकाळी आणि रात्री तू आमचे नाव घे. तुझ्या मनातील भीती तू आम्हाला सांग आणि मग शांतपणे पुढे चालत राहा. कारण आम्ही दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय कधीच पहिला दरवाजा बंद करत नाही. त्यामुळे काळजी करू नकोस. तुझ्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झालेली आहे. फक्त तू तुझा विश्वास जिवंत ठेव, धीर सोडू नकोस आणि स्वतःवरचा विश्वास असाच कायम ठेव. सर्व काही तुझे कल्याणच होणार. निश्चिंत राहा. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर
याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी बनावे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.